इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 22 वर पोहोचलाय। दुसऱ्या दिवशी इर्शाळवाडीत मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली, मात्र बचाव कार्यात पाऊस त्याचबरोबर चिखल आणि धुकं या सगळ्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या। इर्शाळवाडीत डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 48 पैकी 17 घरं गाडली गेली, तर या दुर्घटनेत 20 घरांचं मोठं नुकसान झालंय। घटनेच्या नंतर गुरुवारी मदत आणि बचाव कार्य राबवण्यात आलं, मात्र मुसळधार पाऊस आणि चिखलामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले। पाऊस आणि जोरदार वाऱ्यानं बचाव पथकाची परीक्षा घेतली। अशा परिस्थितीतही गुरुवारी जवळपास 119 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं। त्यातच सकाळपासून परिसरात धुक्याचं साम्राज्य पसरलं, त्यामुळे अशा ठिकाणी अशा परिस्थितीत मदत आणि बचाव कार्य राबवण्यात आलं। वेदर पूर्णपणे खराब होतं आणि त्याच्यामध्ये पाऊस आणि वारा होता, धुकं होतं, सगळंच विजिबिलिटी नव्हती। सरकारी संस्थांच्या मदतीला आता खासगी संस्थांच्या टीम सुद्धा दरड दुर्घटनास्थळी पोहोचल्यात, त्यामुळे बचाव कार्याला वेग येण्याची अपेक्षा आहे। ढिगाऱ्याखाली आणखी 100 जण अडकल्याची भीती आहे। तसंच या दुर्घटनेत काही जनावरं सुद्धा दगावली आहेत। इर्शाळवाडी दरड दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिलं। या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असून 119 जणांना वाचवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत गेल्यानंतर काय पाहिलं याचा संपूर्ण तपशील मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरड दुर्घटनेनंतर इर्शाळवाडीत पोहोचले। इर्शाळवाडीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून त्या ठिकाणी काम करत असलेली यंत्रणा जीव ओतून काम करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। इर्शाळवाडी ही जागा इतकी अडचणीची होती की यंत्रणा असूनही ती वापरता आली नसल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली। आपल्याकडे सर्व यंत्रणा सगळं काय असताना देखील आपण दुर्दैवाने वापरू शकलो नाही, ही मनामध्ये खंत आहे। इर्शाळवाडीतील ग्रामस्थांचं तातडीनं पुनर्वसन करण्यासाठी जागा पाहिली असून जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। तसंच सिडकोला या भागातील ग्रामस्थांसाठी तातडीनं कायमस्वरूपी घर बांधण्याचे आदेश दिल्याचं शिंदे म्हणाले। तात्काळ तुम्हाला जागा दिल्या तिथं ताबडतोब घर बांधून त्यांना आपण कायमस्वरूपी त्या सुविधा देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतलाय। प्रतिकूल परिस्थिती असतानाही मदत आणि बचाव कार्यात हजारो हात सहभागी झाले। यात खासगी कंपन्या आणि सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक सुद्धा होते। या सगळ्यांना सॅल्यूट करत मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं। इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत। ढिगाऱ्याखाली दबलेले आपले नातेवाईक सुखरूप येतील अशी आस इर्शाळवाडीतल्या या ग्रामस्थांना आजही आहे। इर्शाळवाडीतील अशाच ग्रामस्थांपैकी एक आहे मंगळी लचका। मंगळी यांच्या कुटुंबातील 7 जण दरडीखाली गाडले गेले। या 2 लहान मुलांचाही समावेश आहे। या सगळ्यांचं काय झालं असेल या विचारानं मंगळी यांच्या मनात काहूर माजलंय। मदत आणि बचाव पथकाकडून ढिगारा उपसण्याचं काम सध्या सुरू आहे, मात्र संततधार पाऊस, धुकं आणि चिखलामुळे या बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत। त्यामुळे मंगळी यांचा धीर सुटत चाललाय। आमची घरची 7 लोक, बाकीची लोक किती असतील त्याची आम्हाला माहिती नाही। ढिगाऱ्याखाली अडकलेले आपले कुटुंबीय सुखरूप असावेत अशी प्रार्थना मंगळी लचका देवाकडे करतायत। मंगळी लचका यांच्याप्रमाणेच अजूनही काही ग्रामस्थ आपल्या कुटुंबियांच्या शोधात आहेत। दरड कोसळण्याच्या घटनेनंतर अजूनही त्यांच्या कुटुंबियांचा शोध लागलेला नाहीये। मंगळी लचका यांच्याप्रमाणे एका महिलेवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या महिलेच्या कुटुंबातील तब्बल 29 जण दरडीखाली गाडले गेले। दरड कोसळली त्या घटनास्थळापासून काही अंतरावर या महिलेचं घर आहे। दरड कोसळल्याचा आवाज येताच तिनं घटनास्थळाकडे धाव घेतली, मात्र तिथं पोहोचणं तिला शक्य झालं नाही। माझे नवऱ्या करली भाचीची 7 अडकले आहेत, त्याची बहिणीची 7 अडकले आहेत, माझ्या आई बाबा 6 अडकले आहेत, माझ्या आत्याचे 4 अडकलेत, मामाचे 5 अडकलेत। इर्शाळवाडीत जणू मृत्यूचा तांडव सुरू आहे। बुधवारी रात्री झोपेत असताना अनेक कुटुंबावर काळानं घाला घातला। या दुर्घटनेतून जे बचावले त्यांनी रक्ताची माणसं गमावली। जे ढिगाऱ्याखाली अडकलेत ते सगळे सुखरूप असावेत अशीच प्रार्थना। राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसासोबत दुर्घटनांचं सत्रही सुरू आहे। राज्याच्या अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या। रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातल्या इर्शाळवाडीत दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली। या ठिकाणी एनडीआरएफ कडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। इर्शाळवाडी जवळच असलेल्या मोरबेवाडीत सुद्धा दरड कोसळली आहे।
या भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। इर्शाळवाडीवर दरड कोसळण्याची घटना ताजी असताना दरड कोसळल्यानं मोरबीवाडीतील नागरिक दहशतीत आहेत, तर नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कावणे किल्ला खचलाय। बिटुर्ली गावाच्या बाजूनं काही प्रमाणात हा किल्ला खचलाय। रायगडमधील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळवाडी गावात दरड कोसळली। या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत। माळीण तळीयेनंतर इर्शाळवाडी गावातील दुर्घटनानंतर दरडग्रस्त गावातल्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला। दरडग्रस्त भागातील नागरिकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देण्यात आले। गेल्या काही वर्षात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या, याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्य सचिवांना करण्यात आल्या। तसंच दरडग्रस्त भागात धोकादायक स्वरूपात राहणाऱ्या नागरिकांच्या कायमस्वरूपी स्थलांतराबाबत राज्य सरकारनं निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। आणि आपल्याला धोका वाटतोय त्या ठिकाणचे लोक आपण सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे। दरडप्रवण गावांचा प्रश्न देशभरातील 147 जिल्ह्यांमध्ये आहे। या दरडप्रवण जिल्ह्यांमध्ये 11 जिल्हे महाराष्ट्रातले आहेत। त्यामुळे दरडप्रवण गावांच्या सुरक्षिततेसाठी राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळीवर उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे। इर्शाळवाडीत दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेत 22 लोकांचा मृत्यू झाला। या घटनेच्या नंतर नाशिक महापालिका खडबडून जागी झाली आहे। नाशिक शहरातील 1100हून अधिक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले। शहरातील धोकादायक इमारतींना पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। जे नागरिक इमारती रिकाम्या करणार नाहीत तिथला वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याचा देखील निर्णय घेण्यात आलाय। गुरुवारी नाशिक शहरातल्या काझीमडी परिसरात झालेल्या धोकादायक घराची प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। खालापूरच्या इर्शाळवाडी दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर नाशिक पालिका प्रशासन धोकादायक इमारतींबद्दल सतर्क झाल्याचं समोर आलंय। विधिमंडळाच्या अधिवेशनात ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे। याला निमित्त ठरलंय मुंबईच्या पालकमंत्र्यांना देण्यात आलेलं केबिन। पालकमंत्री लोढा यांना मुंबई महापालिकेत स्वतंत्र केबिन दिल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। मुंबई महानगरपालिकेतील मुख्यालयात बाजार समिती आणि शिक्षण समितीच्या केबिन महापालिका प्रशासनानं पालकमंत्र्यांना दिल्यात। राज्य सरकारच्या आदेशानं या केबिन देण्यात आल्याची माहिती मिळते। मात्र पालकमंत्र्यांना स्वतंत्र केबिन देण्याच्या निर्णयावर ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय। 24 तासात हे केबिन रिकामं करावं असा अल्टिमेटम आदित्य ठाकरेंनी दिलाय। यावर पालकमंत्री मंगलप्रभात लोढांनी पलटवार केलाय। राजकीय पक्षांनी तिथे ऑफिस बंद करायला लावलीत। आता हे अशा हुकुमशाही पद्धतीने तिथे जात आहेत आणि मुंबईवर त्यांची हुकुमशाही चालवण्याचा प्रयत्न करतात। हे सरकार लोकांमध्ये जाऊन काम करतात। मी बंदावर बसून किंवा सोशल मीडियावर सरकार चालत नाही। सध्या मुंबई महानगरपालिकेची सूत्र प्रशासकाच्या हाती आहेत। त्यामुळे एक प्रकारे पालिकेवर राज्य सरकारचं नियंत्रण आहे। त्यामुळे महापालिकेतील कारभारावरून ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेचे विधान परिषदेत आज तीव्र पडसाद उमटले। या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे। या घटनेवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झडल्या। विधान परिषदेच्या कामकाजात खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेचे जोरदार पडसाद उमटले। विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार आरोप केले। हा सगळा सोहळा सरकारचा होता की खासगी संस्थेचा असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला। कुणी तक्रार केली नाही म्हणून चौकशी करायची नाही का असा मुद्दा दानवेंनी उपस्थित केला। तर शशिकांत शिंदे यांनी राजीनाम्याची मागणी केली। खारघरमधील दुर्घटनेचा राजकीय फायदा घेण्यासाठी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवारांनी केला। मला वाटतं हा सांस्कृतिक विभागाचा विषय नाही, हा गृह विभागाचा विषय आहे। खरंच आपल्या विधानसभाच्या सचिवालयाने याला गृह विभागाला सुद्धा बोलवायला पाहिजे होतं। अशा घटनांबद्दल काही सूचना करायची असेल, तुम्हाला वाटतं काही उणीव आहे तर निश्चितपणे शासन तुमच्या या सूचनेचं स्वागत करेल। भविष्यात अशी घटना होऊ नये याची काळजी घेईल, पण आपण त्याचं राजकारण जर केलं तर हे उत्तम नाही। खारघरमध्ये घडलेल्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं दिसून आलं। मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकरणावरून संसदेत गदारोळ पाहायला मिळाला। याच मुद्द्यावरून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घमासान पाहायला मिळालं। या घटनेवरून विधानसभा आणि विधान परिषदेत जोरदार रडकंदन झालं। विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच मणिपूरचा मुद्दा विरोधी पक्षाच्या महिला आमदारांना उपस्थित करायचा होता। काँग्रेसच्या महिला आमदारांनी त्यावर बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे परवानगी मागितली।
मात्र त्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी परवानगी नाकारली। त्यामुळे विधानसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला। विरोधकांच्या गोंधळावरून सत्ताधाऱ्यांनी सुद्धा पलटवार केला। आम्ही मणिपूरमध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल आम्ही फक्त स्पीकरना रिक्वेस्ट केलं की आम्हाला 2 मिनिटं ह्याच्यावर बोलू दे, आम्हाला निषेध नोंदवायचा, पण त्यांनी आम्हाला चान्स दिला नाही। राजस्थानमध्ये झालेलं जी घटना आहे ती तेवढीच तीव्र आहे, त्याबद्दल कोणीही काँग्रेसचा आमदार याबद्दल भूमिका घेत असताना का दिसत नाही। विधान परिषदेतही काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी मुद्दा उपस्थित केला, तर मणिपूर देशामध्ये आहे की नाही हा सवाल करत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली। दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी यावर कोणतीही राजकीय भूमिका मांडायला नकार दिला। त्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी केली। विधानसभेत आदित्य ठाकरे विरुद्ध गुलाबराव पाटील यांच्यात चांगला सामना रंगला। खाते वाटपावरून यांच्यात खडाजंगी झाली। या दोघांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खुर्चीवरून उठून शांत केलं। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी खाते वाटपासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला। सभागृह सुरू होण्यापूर्वी केलेल्या खाते वाटपानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवरचा भार कमी होतो असा मुद्दा आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। तसंच मंत्र्यांनी अभ्यास करून यावा असा टोला लगावला। यावेळी विधानसभा अध्यक्षांनी मंत्र्यांच्या खाते वाटपासंदर्भातली यादी वाचून दाखवल्याची माहिती आदित्य यांना दिली। मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र यावरून आदित्य ठाकरेंवर पलटवार केला। सन्मान्य सदस्य मंत्री महोदयांसाठी उत्तर देतात, एवढंच असावं की जे काही लक्षवेधी आपण सकाळी आम्हाला देता त्याच्यावर अभ्यास हा पक्का असावा मंत्र्यांचा। फार अभ्यास करून आलेले आहेत आदित्य ठाकरे, मला माहिती आहे। आईच्या पोटी कोणी जन्माला येत नाही हुशार होऊन, आलं का लक्षात? तुम्हाला विमानतळाचे प्रश्न माहित असतील। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानं आदित्य ठाकरे आक्रमक झाले। यावेळी विधानसभा अध्यक्षांनी सगळ्यांना शांत केलं। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याची मागणी जोर धरली आहे। राज्य सरकारनं आंदोलन करण्याची वेळ आणू नये असा इशारा राजपत्रित अधिकारी महासंघानं दिलाय। राज्य सरकारच्या सेवेतील शासकीय तसंच निमशासकीय कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याची मागणी होतीये। राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी याचा पाठपुरावा करून सुद्धा त्याबद्दलचा अंतिम निर्णय अजून झालेला नाहीये। त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष कधी होणार याकडे राज्य कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय। सेवानिवृत्तीचं वय लवकरात लवकर 60 करावं राज्य शासनाने, अशा योग्य मागणीसाठी आंदोलनाची वेळ शासनाने आणू नये। केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याबाबत निर्णय घेतला। या धर्तीवर देशातील बहुतांश राज्यांनी आपल्या राज्य कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष केलं, पण महाराष्ट्र राज्य सरकारनं सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याबद्दल अजून कोणताही निर्णय घेतलेला नाहीये। त्यामुळे राज्य सरकारनं आंदोलन करण्याची वेळ आणू नये असा इशारा राजपत्रित अधिकारी महासंघानं दिलाय। शिंदे फडणवीस पवार सरकार या प्रश्नाबद्दल विचाराधीन असल्याचं बोललं जात आहे, मात्र अधिवेशन काळात हा निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी कर्मचारी करतायत। मुंबईत पावसाची दिवसभर संततधार सुरू होती। मुसळधार पाऊस आणि त्याचवेळी समुद्राला आलेली भरती यामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचलं। मात्र भरती ओसरल्यानंतर पाण्याचा निचरा झाला। मुंबई शहरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या। विशेषतः पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचं धुमशान सुरू होतं आणि त्याचवेळी दुपारच्या 2:30च्या सुमारास समुद्राला आलेली भरती त्यामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचलं। किंग सर्कल, असलफा मेट्रो स्टेशनचा परिसर, कुर्ला स्टेशन परिसर, नेहरू नगर, सुनाभट्टी, चेंबूर इथल्या सखल भागात पाणीच पाणी झालं। तर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी दुपारी 3च्या सुमारास बंद ठेवण्यात आला होता। संध्याकाळी 5च्या सुमारास पाण्याचा निचरा झाल्यानं हा सबवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। त्याचप्रमाणे हिंदमाता परिसरातही साचलेल्या पाण्याचा भरती ओसरताच वेगानं निचरा झाला। परंतु बीएमसी यंत्रणा आमचे जे लाखो लोक आहे आणि आज आणि उद्या रस्त्यावर आहे आणि या लोकांची मदत कसं करता येईल, आम्ही कुठे कमी पडणार नाही। मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या कामानं मुंबईत भरती ओसरताच पाण्याचा निचरा झाला। त्यामुळे भर पावसातही मुंबईकरांची कोंडी झाली नाही हे विशेष। ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मुंबईच्या धरणांमध्ये सध्या 5,73,340 MLD पाणी साठा आहे। संपूर्ण वर्षभर पाणी पुरवठ्यासाठी 14,47,000 MLD पाणी साठ्याची आवश्यकता आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारी बहुतांश धरणं ठाणे जिल्ह्यात आहेत। ठाणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसानं धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये मिळून 39% म्हणजे 5,73,340 MLD पाणी साठा आहे।
उर्ध वैतरणा धरणामध्ये 14.80%, मोडक सागर धरणात 62.99%, तानसा धरणात 71.2%, मध्य वैतरणा धरणात 50.79%, भातसा धरणात 32.34%, विहार धरणात 62.92% पाणीसाठा आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारं तुळशी धरण 100% भरलंय. यंदा भरून वाहणारा तुळशी हा पहिला तलाव आहे. मुंबईतल्या सर्व धरणांमध्ये सध्या 39% पाणीसाठा असून गेल्या वर्षी यावेळी हा पाणीसाठा 88% होता. धरणांमध्ये 14,47,000 MLD पाणीसाठा पोहोचल्यानंतर मुंबईकरांना पूर्ण क्षमतेनं पाणी पुरवठा करणं शक्य होतं. त्यामुळे पुढील 3 महिन्यात धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडण्याची गरज आहे. तळकोकणात प्रामुख्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर दिसून येतोय. पावसामुळे कुडाळ आणि मालवणच्या बाजारपेठेत पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाचं धुमशान सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं अनेक भागात पाणी साचलंय. कुडाळ आणि मालवण इथल्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. मालवण बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचलं असून असाच पाऊस सुरू राहिल्यास दुकानांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. गड नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसानं कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी तालुक्यात जनजीवन विस्कळीत झालंय. पावसामुळे राज्यमार्ग वाहतुकीवर परिणाम झालाय. गड नदीच्या पात्रातलं पाणी आचराज रस्त्यावर आल्यानं कणकवली आचरा मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. माणगाव खोऱ्यातील महादेवाचे किरवडे खिरमडवाडी इथं मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नदीचं पाणी शेतात शिरलंय. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातल्या तिलारी खोऱ्यातील तेरवण मेढे धरणातून 150 ते 200 MLD पाणी सोडण्यात आलं. धरणाचे एकूण 7 पैकी 5 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तिकडे मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसानं नांदेड जिल्ह्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटलाय. पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज ठेवण्यात आला. नांदेड जिल्ह्यात गुरुवारपासून पावसानं धुमशान घातलंय. जिल्ह्यात गेल्या 12 तासात 230 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नांदेडच्या मुखेड, बिलोली, धर्माबाद आणि देगलूर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या तालुक्यात अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. तर नांदेडच्या हदगावमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक सखल भागात पाणी साचलंय. अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटलाय. पाणी साचलेल्या गावात स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज ठेवण्यात आलाय. या ठिकाणची परिस्थिती बघितली 100% शेतीचं, घरांचं, दुकानांचं, छोट्या व्यावसायिकांचं नुकसान हे स्पष्टपणे दिसून येत आहे. आपण असेच निर्देश दिले की या गावांचे व्यवस्थित पंचनामे सगळ्यांचे तातडीनं करून अनुदान वाटप करावं. नांदेड जिल्ह्यातल्या तारदरवाडी इथल्या तलावाचं पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय. मुखेड तालुक्यात पावसामुळे अतोनात नुकसान झालंय. कोल्हापुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात पाणी शिरलं. भाविकांना 2 फूट पाण्यात उभे राहून दर्शन घ्यावं लागतंय. कोल्हापुरात झालेल्या पावसानं धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात सध्या पुराचं पाणी शिरलंय. भाविकांना 2 फूट पाण्यात उभं राहून दर्शन घ्यावं लागतंय. दरम्यान पाणी वाढलं तर यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे. यावेळी मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णा नदीचं पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करत मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडतं. हा सोहळा अनुभवण्यासाठी आणि कृष्णा नदीत स्नान करण्यासाठी शेकडो भाविक हजेरी लावतात. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात मात्र गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसानं सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून 69 बंधारे पाण्याखाली गेलेत. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण 69% भरलंय. आळंदीतल्या विविध संस्थानांमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये डोळ्याच्या साथीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलंय. गेल्या 4 दिवसात 1500हून अधिक मुलांना डोळ्याच्या साथीची बाधा झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. आळंदी नगरपालिका परिसरात लहान मुलांना डोळे येण्याच्या साथीचा प्रादुर्भाव झालाय. आळंदीतील विविध संस्थानात राहणाऱ्या मुलांना प्रामुख्याने या साथीची लागण झाली आहे. गेल्या 4 दिवसात तब्बल 1560 प्रकरणं समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व ती खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालयात 2 नेत्रतज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांची वेगळी ओपीडी सुरू करण्यात आल्याची झेडपीच्या सीईओनी माहिती दिली. माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्व लोकांनी दक्षता घ्यावा, परंतु घाबरण्याची काही गोष्टी नाही.
सगळे जो पेशंट्स होते औषध उपचारमुळे ते बरं होण्याचं प्रमाण पण आपल्याला दिसून येत आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. दरम्यान डोळ्यांच्या साथीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली नाही तर शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव देण्यात येणार असल्याची माहिती झेडपीच्या सीईओने दिली आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड आणि लगतच्या ग्रामपंचायतीतील सर्व घरांची तपासणी केली जाणार आहे. सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळलेले आहेत. साताऱ्यातील पाटण तालुक्यातल्या सनबूरमध्ये ही घटना उघडकीस आली. साताऱ्यात पाटण तालुक्यातल्या समनूरमध्ये एका घरात आई, वडील आणि 2 मुलांचा मृतदेह आढळून आला. घरातून कोणी बाहेर येत नसल्यानं ग्रामस्थांना शंका आली. त्यानंतर पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आनंदा जाधव, त्यांची पत्नी सुनंदा जाधव, मुलगा संतोष आनंद जाधव, मुलगी पुष्पलता अशी मृतांची नावं आहेत. मात्र आत्महत्या की घातपात याबद्दलची स्पष्टता आलेली नाहीये. पोलीस या घटनेचा तपास करतायत. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.